नमस्कार मित्रांनो, हे बघा आज मी आता बनवणार आहे वेल्वेटच्या कपड्यापासून आपण ब्लाऊजसाठी शायनिंगचे मेजरमेंट बघून घेऊ। असे 3 साईजमध्ये फॅब्रिक कापून घ्यायचे आहे। 4.5 इंच इकडून हे 4.5 इंच। तर आपल्याला आता हे असं फोल्ड करायचं आहे। इथून हे दुमडून घ्यायचं। असं दुमडल्यावर दुसरं पण असंच दुमडून घ्यायचं। हे त्याच्यावर ठेवायचं असं। परत हे पण तसंच करायचं। हे थोडंसं वरून भाग कापून घ्यायचा। त्याच्यानंतर याला पण असंच ठेवायचं। नंतर त्याला असे फोल्ड करून नंतर इकडून असे फोल्ड करून आणि मग हे असं या साईडने असं फोल्ड करायचं। एकदा समजून घ्या परत मित्रांनो। हे बघा, हे असं करून असं हे फोल्ड करायचं। त्याच्यानंतर इकडून हे साईडने असं फोल्ड करायचं आणि ह्याची ही लाईन मारून घ्यायची। तर बघा मित्रांनो, तर असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे। आणि मग ते नंतर त्याच्यावर सर्व 3 भाग ठेवून आणि मग आपल्याला लटकन बनवायचं आहे। तर बघा मित्रांनो, पुढे मी काय सांगते। तर याला असं ठेवणार, परत हे ठेवणार आणि मग याला आपण इथं असं हे ठेवणार। मग याला इथून असे एक लाईन मारून घेणार अशी। परत पूर्ण या साईडने पण मारून घ्यायची आहे। ही पूर्ण शिलाई झाल्यानंतर तर कसं आहे, वेल्वेटच्या फॅब्रिकमध्ये नवीन डिझाईनचे पण रेडीमेड लटकन येतात। पण मग जर आपणच हे थोडं कॉन्ट्रास्ट मॅचिंग लावलं तर खूप छान दिसेल। आता ही जी लेस आहे ही आपण अशी उलटी ठेवणार। याच्यावर डिझाईनचा भाग हा वरती ठेवायचा आणि हे आतमध्ये ठेवायचं। त्याच्यानंतर असं दुमडून घ्यायचं आणि त्याला अशी ही एकमेकाला लावून सिलाईन मारून घ्यायची। ते थोडं जाड असल्यामुळे पण होतंय। झाल्यानंतर त्याला असं आपण हे उलटवून घेणार। खूप छान असं हे लटकन झालं आहे। हे बघा, त्याला असं फोल्ड करायचं। इथून हे असं फोल्ड करायचं। याला पण पूर्ण असं फोल्ड करायचं। याला असं फोल्ड करायचं आणि हे आपण हे कापून घेणार। हे बघा, खूप छान असं हे लटकन तयार झालं। याच्यापासून तुम्ही याला हे पण करू शकता। इथं डायमंड वगैरे, इथं छान असे डायमंड मणी लावू शकता। खूप सुंदर असं दिसणारं हे लटकन आपलं तयार झालंय। ती अगदी 10 मिनिटात। ड्रेसला, वन पीसला आपण असे हे लटकन करून लावू शकतो।